आपल्यासोबत आमदार रोहित पवार आहेत. मागील काही दिवसांपासून तुमची आणि काँग्रेसची जवळीक वाढताना दिसते. नागपूरमध्ये तुम्ही तुमच्या नेत्यांना न बोलवता राहुल गांधींना बोलवून आंदोलनाचा इशारा दिला, नेमकं काय? नाही बघा, आदिवासी मुलामुलींचं जे आंदोलन आपल्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे ते आंदोलन अतिशय महत्त्वाचं आहे कारण त्यांच्या मागण्या फार महत्त्वाच्या आहेत. याच्यामध्ये लहान मुलांना जे जेवण दिलं जातं ते सेंट्रलाइज किचनमधून दिलं जातं, त्यात क्वालिटी नाही राहत, विषबाधा होते. त्याच्याचबरोबर या लहान मुलांपासून फार मोठ्या मुलांपर्यंत जे शिक्षण दिलं जातं ते चांगल्या क्वालिटीचं नाही. अशा बऱ्याच काही त्यात भरती आणि इतर महत्त्वाच्या विषयासाठी हे आंदोलन अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता सुरू आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये विधान परिषद घ्या नाही तर विधानसभा घ्या, तिथं विरोधी पक्ष नेताच नाही आहे. मग आता जर महाराष्ट्रामध्ये जे महत्त्वाचं संविधानिक पद असतं लोकांसाठी तेच पद तिथं नसेल तर मग आपण कोणावर अवलंबून राहणार? तर देशाचे विरोधी पक्ष नेत्यांवर. मग ते कोण आहेत? तर राहुल गांधीजी आहेत. विरोधक आहेत की आम्ही आहोत ना. मग आम्ही आलो, सुप्रियाताई बोलल्या, पवारसाहेब बरोबर आहेत या विद्यार्थ्यांबरोबर, काँग्रेसचे बरेच नेते येऊन गेले, त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते इथे येऊन गेले, त्यानंतर उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षातले सुद्धा लोक चर्चेमध्ये आहेत, पाठिंबा देत आहेत. त्यामुळे आम्ही सर्वजण आहोतच. पण मुद्दा काय की हा मुद्दा आदिवासी समाजाचा फक्त महाराष्ट्रापुरता नसून मध्य प्रदेशमध्ये सुद्धा हा समाज आहे, इतरही भागामध्ये हा समाज, आणि त्यांच्यावर भाजप सातत्याने अन्याय करत आलेला आहे. आणि मग त्या अनुषंगाने हा मुद्दा महाराष्ट्र लेवलचा आहेच पण भारत लेवलचा सुद्धा आहे. त्या अनुषंगाने आम्ही राहुल गांधीजींना विनंती केली होती की आज उद्या जर या मुलांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मग नागपूरला, नाशिकला मुलं जिथं म्हणतील तिथं, कारण हे आंदोलन मुलांचं आहे, मुलं जिथं म्हणतील तिथं एक मोठं आंदोलन उभं केलं जाईल मुलांकडनं. आणि त्यात आम्ही सर्वजण कार्यकर्ते म्हणून असूच मुलांचे, पण त्यात विरोधी पक्ष नेता म्हणून राहुल गांधीजी आले तर मग या सरकारवर प्रेशर आणायला कुठंतरी मदत होईल आणि या सामान्य परिवारातल्या मुलामुलींना न्याय मिळेल. अर्थात जेव्हा राहुल गांधी छात्र की गुणसाठी पुण्यात आहे, तुमच्या बॅनरची देखील चर्चा झाली, तुम्ही स्वागताचे बॅनर्स लावले होते, विरोधी त्यांनी पण तुमचं स्वागतही केलं होतं. नाही, विरोधी पक्ष नेत्याचं स्वागत करायला काय हरकत आहे? आम्ही इंडिया आघाडीमध्ये आहोत. आता आदरणीय पवारसाहेब जेव्हा विविध भागामध्ये जातात तेव्हा तिथे असणारे काही काँग्रेसचे नेते नाहीतर कार्यकर्ते, उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाचे नेते कार्यकर्ते हे पवारसाहेबांचे बॅनर लावतात. आता इथं काँग्रेसचा प्रमुख नेता आणि महत्त्वाचं काय, या देशातलं विरोधकांचं सगळ्यात मोठं संविधानिक पद असणारा नेता म्हणजे राहुल गांधीजी इथं आपल्या पुण्यामध्ये येत असतील तर त्यांचं स्वागत करायला काय हरकत आहे? आणि मी माझ्या स्टाईलने तिथं असतो आणि मला वाटतं मी कुठंच तिथं चुकलेलो नाही. आणि समजा 10 दिवसानंतर 15 दिवसानंतर एक मोठं आंदोलन या मुलांच्या माध्यमातून केलं जाईल तेव्हा तिथं अजून 100 बॅनर मी तिथं लावू शकतो. त्यामुळे त्या बॅनर लावायला काय चुकीचं आहे असं मला वाटत नाही. कोणती स्टाईल एका हाताने वाजत नाही. तुम्ही जसे बॅनर लावले तसे तुम्ही जेव्हा उपोषणाला होते तेव्हा हर्षवर्धन नागपूरमध्ये आले होते आणि त्यांनी देखील तुम्हाला पाठिंबा दिला होता, त्यामुळे या चर्चांना अजून उधाण आले. काय आहे, जे महायुती आहे ना त्यात बऱ्याच बिघाड्या आहेत, एकामेकाला खाली ओढण्याचा प्रयत्न केला जातो. महाविकास आघाडी जी आदरणीय पवार साहेबांनी, उद्धव ठाकरे साहेबांनी, राहुल गांधीजींनी म्हणजे काँग्रेसच्या नेत्यांनी जी केली आहे ना त्यात आमची एकजूट खूप भारी आहे. त्यामुळे मग आम्ही आंदोलन करत असेल तर ते येतात, ते आंदोलन करत असतील तर मी जात असतो, आता आमचे नेते जात असतात. आता जेव्हा उद्धव ठाकरे साहेबांनी, राज ठाकरे साहेबांनी आव्हान केलं होतं विजयाची रॅली युवांच्या मुंबईमध्ये, काय असं स्पेशल इन्व्हाइट मला नव्हतं आलं, मी गेलो तिथे. आता मी जिथं आंदोलन करत होतो तिथं सपकाळ साहेब आले. त्यामुळे आमच्यात फॉर्मॅलिटी नसते. लोकांच्या हितासाठी एखादं आंदोलन असेल तर एकामेकाला सपोर्ट आपण केलाच पाहिजे. आणि या सगळ्यातनं काँग्रेसची जवळीक वाढतायत. रोहित पवार काँग्रेसमध्ये जाणार का, आणि जात असेल तर का जाणार? कारण मगाशी तुम्ही बोलता बोलता आम्ही पुरोगामी विचार घेऊन चालणारे लोक आहोत अशा पद्धतीचं एक असं. आमचा पक्ष सक्षम आहे, आमचे सगळे पदाधिकारी सक्षम आहेत. त्यामुळे आम्ही म्हणजे माझ्याबद्दल तुम्ही विचारत असाल तर मी काँग्रेसमध्ये जाण्याचा प्रश्नच नाही. मी फक्त पुरोगामी विचार, शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार आणि सामान्य परिवारातल्या लोकांबरोबर तिथं राहणार. महाराष्ट्र धर्म या धर्माची वाट जे कोणी लावेल, जसं भाजप आणि महायुतीतले सर्व पक्ष तिथं लावत आहेत, त्याच्या विरोधात महाराष्ट्र धर्म टिकावा यासाठी मी नक्कीच महायुतीच्या विरोधात सातत्याने तुम्हाला सगळ्यांना दिसेल. आंदोलनकर्त्यांची भेट घेतली, काही जण उपोषणाला पण आहेत, काहींची तब्येत देखील ढासळली आहे.
अशोक उईकेंच्या राजीनाम्याची तुम्ही मागणी करणार का? कारण आतापर्यंत जेवढी आंदोलनं झाली तेव्हा मंत्र्यांचा राजीनामा घेण्यात आला. आतापर्यंत मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी या ठिकाणी झालेली दिसत नाही, करावी लागेल. त्याचं कारण सांगतो. काल जे काही विद्यार्थी 15-16 तिथे गेले होते, त्या विद्यार्थ्यांशी बोलत असताना जे मंत्री अशोक भाऊ आहेत त्यांनी बोलताना 2 वक्तव्य केले. एक वक्तव्य असं होतं की आमदार काय असंच होत नसतो आणि मंत्री तर असंच होत नसतो, त्या पॉप्युलॅरिटी असते, हे असतं ते असतं, त्यामुळे तुम्ही आंदोलनाला बसला म्हणजे आमची पॉप्युलॅरिटी कमी होते का, होणार का, असं काही त्यांनी वक्तव्य केलं असं विद्यार्थ्यांनी आम्हाला सांगितलं. मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की या विद्यार्थ्यांच्या मतावर आणि त्यांच्या पालकांच्या मतावर तुम्ही पहिल्यांदा आमदार झाला आणि मग मंत्री झालेला आहे. तो एवढा अहंकार तुम्ही ठेवला ना तर मंत्रिपद पुढचे 6 महिने नाही तर कदाचित पुढचे 15 दिवसच तुम्ही जरा एन्जॉय करा. काय या विद्यार्थ्यांनी निर्णय घेतला की तुम्हाला घरी बसवायचं, मंत्रिपदावरनं काढायचं, इथून तुमची सुरुवात होईल. 2029 तुम्ही आमदारसुद्धा होणार नाही. दुसरं वक्तव्य त्यांचं जे होतं ते असं होतं की जास्तीत जास्त तुम्ही काय करणार, अजून 10 दिवस आंदोलन पुढे कराल, तुमच्यातले जे उपोषण करते आहेत त्यांना थोडा आरोग्याचा त्रास होईल, तुम्ही तिथे काय पुतळे जाळाल, हे कराल ते कराल, कोणी मला काहीच करू शकत नाही, माझा राजीनामा कोणी मागूच शकत नाही. आता राजीनाम्याचा मुद्दा आम्ही घेतलाच नव्हता, पण हे 2 वक्तव्य आणि ज्या पद्धतीने सरकार असंवेदनशील पद्धतीने या मुलामुलींकडे बघतायत, मला असं वाटतं की आता मंत्री महोदयांचा राजीनामा आपल्याला मागावाच लागेल. इथे जेव्हा मी काही मुलींशी बोलले ज्या हॉस्टेलमध्ये राहतात तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही जेव्हा घरून परत येतो किंवा 15 दिवसाच्या गॅपनी परत येतो तेव्हा आमची गर्भधारणा टेस्ट केली जाते आणि ती आमच्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. ते लाजिरवाणीच गोष्ट आहे ना. तुम्ही असं महिलांवर अविश्वास कसा दाखवू शकता, मुलींवर अविश्वास कसा दाखवू शकता? सगळ्या 11वी 12वी पासून तर ग्रॅज्युएशन पर्यंतच्या नाही, हे चुकीचंच आहे. मग ही वृत्तीच चुकीची आहे. अशा पद्धतीने तुम्ही चेक करत असाल आणि ते सुद्धा मंत्री महोदय बोलत असताना धडधडीत टी व्ही समोर आणि मीडियासमोर बोलतात आम्ही असं काहीच करत नाही. मग मुली खोटं बोलतात का? नेत्यावर विश्वास ठेवता येणार नाही, पण सामान्य परिवारातली एखादी मुलगा असेल ना त्याच्यावर विश्वास ठेवू शकतो. ते म्हणतात ना केली जाते तर केली जाते. त्यामुळे सरकार आणि हे नेते खोटं बोलत आहेत असं आमचं मत आहे. आणि अशा पद्धतीने मुलींवर अविश्वास, कुठल्याही समाजाची असो कुठल्याही धर्माची असो, अविश्वास दाखवणं योग्य नाही. आज आम्ही सकाळी त्यांच्या हॉस्टेलची पाहणी केली आणि हॉस्टेलमधली जी दुरावस्था आहे ती ABP माझावर दाखवली. तिथे लाईट नाही आहे, तिथे पाणी नाही आहे, तिथे सापं निघत आहेत, एका रूममध्ये 10 उंदीर आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे 206 मुली मिळून एकच कम्प्युटर देण्यात आलं आहे. हे किती विदारक आहे हे चित्र. 26-27 हजार कोटीचं बजेट आहे, मग पैसे कुठे जातात? मग तुम्ही योग्य पद्धतीने या मुलींच्या भवितव्यासाठी पैशाचा वापर करा, पण नाही वस्तू घ्यायच्या, वस्तूत भ्रष्टाचार करायचा हे व्यस्त आहेत. पण या मुलींना कुठंतरी चांगली सुविधा द्यावी याच्याकडे कोणाचंच तिथे लक्ष नाही आणि ह्याच तर त्यांच्या मागण्या आहेत. हा त्यांचा अधिकार आहे. वेंडिंग मशीन सुद्धा बंद आहे. सॅनिटरी नॅपकिनचं वेंडिंग मशीन आहे, आतमध्ये सगळे पार्ट्स लागलेत पण ते बंद आहे, त्याला कनेक्शन नाही आहे लाईट्समुळे. मग मुलींनी काय करायचं? वेंडिंग मशीन तर बंदच, टॉयलेट पण बंद. आता हे आंदोलन करत असताना काही ठिकाणी मुलींना आंदोलनाच्या ठिकाणी जास्त वेळ बसता येऊ नये मग टॉयलेट लॉक करून टाकलेत. अशा फार विचित्र पद्धतीने आणि ह्या सगळे भाड्यावरचे सगळे हॉस्टेल्स आहेत. आणि कुठे आहेत बघा, आता पुण्यात आहोत आपण, पुण्याच्या पार बाहेर. इथून तुम्ही जर युनिव्हर्सिटीला गेलात तर तुम्हाला 1.5 तास लागेल ट्रॅफिक जास्त असेल तर, आणि अजून जास्त असेल तर 2 तास. 2 तास जायला 2 तास यायला. कसं जाणार? गाडीली जावं लागेल, बसली जावं लागेल. त्यासाठी भत्ता हे देत नाहीत, महागाई भत्ता वाढून दिलेला नाही. त्यामुळे हे हॉस्टेल इथं घेण्यापेक्षा आत घ्या ना जरा कुठेतरी चांगल्या ठिकाणी, आणि तुम्ही लिहून द्या की 3 वर्षामध्ये आम्ही युनिव्हर्सिटीची जी जागा आहे ती घेऊ आणि तिथं या मुलींना चांगलं हॉस्टेल बांधून देऊ. लिहून दिलं तर विषय संपणार आहे. धन्यवाद दादा. आपण जर बघितलं तर अशोक उईके जे आदिवासी मंत्री आहेत त्यांचा राजीनामा आता घेतला पाहिजे आणि माझं काँग्रेसमध्ये जाण्याचा कोणताही विषय येत नाही हे रोहित पवारांनी स्पष्ट केल्याचं दिसून येत आहे. कॅमेरामन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.